मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर आजही मुंबईला अलर्ट जारी केलेला आहे। पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे असतील। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल दिवसभर मुंबईला रेड अलर्ट होता। संततधार पाऊस मुंबईत सुरू होता। मुसळधार पावसाने मुंबईला फटका बसला। मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झाला। आजही मुंबईला रेड अलर्ट आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, मुंबईला आजही रेड अलर्ट। प्रणिता, खरं तर मागील 4 दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत होता, पण पावसाने आता कुठेतरी उसंत जी आहे ती घेतलेली आहे। पण ऑरेंज अलर्ट जे आहे ते मुंबई शहरासाठी जारी करण्यात आलं होतं, पण मात्र काही वेळ आधीच हवामान विभागाने जी आहे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या मी मुंबईमधील दादर या परिसरामध्ये आणि इकडचे सध्याचे दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो की पावसाने जी आहे ती सध्या विश्रांती घेतलेली आहे। मागील 4 दिवस सतत जो आहे मुसळधार पाऊस मुंबईमध्ये बरसत होता आणि त्यानंतर मात्र काल रात्रीनंतर जे आहे पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे आणि आताच हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आले आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे। पुढील काही तास हे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की समजा पावसाचा जोर हा समजा वाढला तर मग पुन्हा एकदा मुंबईच्या सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होऊ शकते, ज्यामुळे मुंबईकरांना जो आहे नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो आणि त्याचा परिणाम जो आहे पाणी साचण्याचा तो रेल्वे ट्रॅकवर समजा पाणी आलं तर मग कुठेतरी रेल्वे सेवा ही देखील विस्कळीत होऊ शकते, विलंब होऊ शकतो। अजूनही रेल्वे सेवा जी आहेत काही मिनिटं उशिराने आहे। 25 ते 30 मिनिटं मध्य रेल्वे, तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं आणि पश्चिम रेल्वे जी आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिराने सध्या धावताना मुंबईमध्ये दिसून येत आहे। सकाळची वेळ आहे, मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी जे आहे रेल्वे अत्यंत महत्त्वाची असते। सोबतच काल बघायला गेलं तर मग मोनोरेल जी आहे ती देखील काल संध्याकाळी बंद पडली होती आणि आज सकाळपासून मोनोरेलची एकही मोनो जी आहे ती धावलेली नाही आहे। नागरिक जे आहेत काल पॅनिक झाले होते आणि त्यानंतर मात्र आता मोनोरेल प्रशासनाकडून आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं की क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते। त्यामुळे नेमका आता मुंबईकरांसाठी पर्याय काय, मुंबईकरांनी कुठल्या साहाय्याने प्रवास करावा, कारण की रस्त्यावर पाणी, ट्रॅकवर पाणी आणि मोनोरेलची अशा पद्धतीने परिस्थिती आहे। खरं पाहायला गेलं तर पुढचे काही तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। काहीच वेळामध्ये पावसाला देखील या ठिकाणी सुरुवात जी आहे होऊ शकते, कारण की आभाळ जे आहे ते आता ढग जे आहेत ते पुन्हा एकदा भरून आलेले दिसून येत आहेत। प्रणिता जी, शुभम, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज मुंबईला खरं तर ऑरेंज अलर्ट जारी केला होता, मात्र काही तासांपूर्वीच मुंबईला पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केलेला आहे। कालच्या रेड अलर्ट नंतर मुंबईचे काय हाल झाले होते हे सगळ्यांनीच पाहिलेले आहे, त्यामुळे आजचेही पुढचे काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील। तर मुंबईसह उपनगरात आज रेड अलर्ट। ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या सगळ्या वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे, मात्र पाऊस वाढल्यानंतर यावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आहे।